नमस्कार मंडळी, मी तितिक्षा दावडे. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत 1,73,000 सबस्क्रायबर्सची खूप 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 मोठी फॅमिली. मला खरंच तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत, कारण मी कुठलाही नवीन प्रयोग केला या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही त्याला खूप छान मनापासून प्रतिसाद देता. तुम्हा सगळ्यांची प्रत्येकाची कमेंट मी वाचते आणि त्या प्रत्येक कमेंटमुळे मला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं, खूप आनंद होतो. तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी शाबासकी असते, त्यामुळेच हे चॅनल इतकं ग्रो होऊ शकलंय. त्यामुळे खरंच मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार. अजून एका गोष्टीसाठी खूप मनापासून आभार, ते म्हणजे माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर मी जो वाढदिवसाचा व्हिडिओ टाकला होता त्याखाली सुद्धा भरभरून कमेंट्स आल्या आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान शुभेच्छा दिल्या आहेत, आशीर्वाद दिले आहेत. त्या सगळ्या कमेंट्ससाठी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार. तर यावर्षी मी 35 वर्षांची झाले आहे. आता आतून असं वाटतंय की अजून आपला गेम अप करायचा आहे, नवीन गोष्टी शिकायच्या आहेत आणि स्वतःचं बेटर व्हर्जन व्हायचं आहे आणि त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत आले आहे आणि करत असते. आजचा व्हिडिओ यासाठी आहे की ह्या एजमध्ये आपण आपली स्किन कशी युथफुल ठेवू शकतो. तर अर्थात मी खूप उशिरा ठरवलं की मला ॲक्टर व्हायचं आणि तोपर्यंत मी अजिबात माझ्या स्किनची, माझ्या हेल्थची तितकीशी काळजी घेत नव्हते. पण ॲक्टर झाल्यानंतर मला या गोष्टीचं महत्त्व आणखीन प्रकर्षाने जाणवलं आणि गेली 10 वर्ष मी स्वतःच्या त्वचेची आणि माझ्या फिटनेसची जास्त फोकसने काळजी घ्यायला लागले. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी ज्या मी खूप नकळतपणे फॉलो करत आले आहे आणि त्यामुळे माझ्या स्किनवर त्याचा खूप चांगला परिणाम झाला आहे आणि आताही माझी स्किन भरपूर युथफुल दिसते. काही चांगल्या सवयींमुळे आणि काही वाईट सवयी अवॉइड केल्यामुळे सगळं झालं आहे. त्यामुळे या काही बेसिक सिंपल गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मी हेल्दी स्किनसाठी करत आले आहे ती म्हणजे व्यायाम. मला असं वाटतं व्यायामाला पर्याय नाही, ॲब्सोल्युटली व्यायामाला पर्याय नाही आहे. तर मी जेव्हा शाळेत होते तेव्हा तर मी क्रिकेटच खेळत होते. मी कॉलेजला असताना सुद्धा क्रिकेट खेळायचे, त्यामुळे तसं माझं धावणं वगैरे अगदी व्यवस्थित व्हायचं आणि माझ्या नकळतच मी खूप जास्त फिट राहिले आहे त्या काळात. पण मधल्या ज्या काळामध्ये मी व्यायाम नाही करायचे, जेव्हा मी जॉबला होते आणि मी भरपूर वेळ तिथेच घालवायचे आणि मला अजिबात अवेअरनेस नव्हता की कसं व्यायाम खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचा ओव्हरऑल परिणाम माझ्या मेंटल हेल्थवरती, माझ्या फिजिकल हेल्थवरती, माझ्या स्किनवरती, माझ्या झोपण्यावरती, सगळ्यावरतीच होतो आहे, माझ्या प्रोडक्टिव्हिटीवरती होतो आहे. ह्याची मला अजिबातच जाणीव नव्हती त्या काळात. त्या काळामध्ये माझी स्किन तिच्या वर्स्ट स्टेटमध्ये होती. म्हणजे माझा पूर्ण चेहरा पिंपल्सने भरलेला असायचा ऑल द टाईम, 365 डेज आणि मला त्याची काहीही पर्वा नव्हती. मला कोणीही रँडम व्यक्ती येऊन सांगायची की हे कर आणि मी ते बिनधास्त करायचे. मी कुठलीही एक्सपेरिमेंट करायचे माझ्या चेहऱ्यावरती, कुठलाही प्रयोग करून पाहायचे. पण त्यानंतर मी तो जॉब सोडला ॲक्टर बनण्यासाठी आणि माझी पहिली स्टेप होती की मी जिम जॉईन करणार आणि थोडं वजन कमी करणार, टोन होणार. आणि अक्षरशः जिम सुरू झाल्यानंतर एक 10व्या दिवशी मला माझ्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवायला लागला. माझे सगळे पिंपल्स हळूहळू कमी झाले. जसं मी जितकं स्वेट व्हायचे चेहऱ्यावरती तितका जास्त ग्लो यायचा. चेहऱ्यावरती एक तो सतत डलनेस असतो, डोळे बारीक झालेले असतात, चेहरा सतत खेचल्यासारखा वाटतो. हे सगळं विदिन 10 दिवस मला ह्या सगळ्यामध्ये फरक जाणवायला लागला आणि तिथे मला क्लिक झालं. म्हणजे मी वर्कआउट केल्यानंतर आरशात मलाच आवडायला लागले. शरीरात फारसा फरक नव्हता, पण माझ्या चेहऱ्यामध्ये मला इतका सुंदर फरक जाणवायचा की त्या एका मोमेंटसाठी मी रेग्युलरली जिमला जायचे. मला मेंटली खूप सुंदर वाटायला लागलं आणि त्याचासुद्धा परिणाम माझ्या चेहऱ्यावरती व्हायला लागला. तर आय थिंक व्यायाम एक अशी गोष्ट आहे जी सगळ्या बाजूंनी तुमच्या हेल्थवर खूप पॉझिटिव्ह परिणाम करते आणि हे मला लकीली खूप लवकर कळलं कारण मी ॲक्टर व्हायचा निर्णय घेतला आणि म्हणून मला असं वाटतं की ही पहिली गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलीच पाहिजे. बिकॉज इट इज नेवर टू लेट. तुम्ही आज, आता नो मॅटर व्हॉट युअर एज इज, तुम्ही 30 असाल, 32 असाल, 36 असाल, 38, 40 काही असाल आणि समजा तुम्ही आजपर्यंत व्यायाम केला नाही आहे, मी म्हणते आज सुरू करा. आणि अगदी व्यायाम नाही, जसं आपण आता पाहिलं आहे की 10,000 स्टेप्सचं फॅड म्हणू नये, पण सध्या ते ट्रेंडिंग आहे आणि ते जास्त रिचेबल वाटतं, जास्त अचिवेबल वाटतं कारण सगळेच करत आहेत.
तर मे बी तुम्ही तशी सुरुवात करू शकता. मी असं नाही म्हणत की डायरेक्टली ट्रेडमिलवरती जाऊन उभे राहा आणि 5 किलोमीटर धावा किंवा 1000-2000 दोरी उड्या मारा किंवा डायरेक्ट वजनं उचला. तुम्हाला तुमची जी आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा व्यायाम चूज करू शकता. आणि आय प्रॉमिस विदिन 10 डेज, मी 10 दिवस पण नाही, चला एका आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या त्वचेवरती. आणि हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट डिसिजन होता. जर तुम्हाला व्यायाम आवडत नसेल तर कुठलीही एक ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करा. एखादा गेम जो तुम्हाला आवडत असेल, जर तुम्हाला बॅडमिंटन खेळायला आवडत असेल तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता. दुसरा एखादा आउटडोर गेम आवडत असेल तर तुम्ही ते खेळू शकता. तुम्हाला डान्स आवडत असेल तुम्ही डान्स करा, तुम्ही झुंबा करा. हजारो ऑप्शन्स आहेत बॉडी मूव्ह करण्यासाठी. तर प्लीज ते करा. एक आठवडाभर ट्राय करा आणि तुम्ही स्वतः मला कळवा. एक्झॅक्टली 7 दिवसांनी मला प्लीज कळवा की तुम्हाला कसा फरक जाणवला. हा होता माझा नंबर 1 ऑप्शन फॉर यूथफुल अँड ग्लोईंग स्किन. आता दुसरी गोष्ट ती म्हणजे स्किन केअर. स्किन केअरसुद्धा मी गेल्या 5-6 वर्षांमध्ये जास्त सिरियसली घ्यायला लागले. त्याआधी मी अजिबात माझ्या त्वचेची तेवढी काळजी नाही घ्यायचे, बेसिक घ्यायचे. तेव्हा नवीन नवीन होते इंडस्ट्रीमध्ये मी, आणि मी खूप छोट्या मोठ्या गोष्टी करायचे. तेव्हा कुठलीही फॅन्सी गोष्ट दिसली की विकत घेतली, ती लावली. कुठलेही होममेड फेस मास्क दिसले तर ते बनवले, ते लावले. माझ्या त्वचेबद्दल मला तेवढी माहितीच नव्हती त्या काळात. पण जशी हळूहळू मला माझी त्वचा कळली तशी हळूहळू मी तिची एक इंडिव्हिज्युअल स्किन केअर रुटीन तयार केली आणि त्याप्रमाणे मी माझ्या त्वचेची आजही काळजी घेते. तर ह्यामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी मी करते त्या मी तुम्हाला सांगणार. त्याची गेली मी 5-6 वर्ष करत आले आहे आणि मला असं वाटतं की त्याचा माझ्या चेहऱ्यावरती खूप मेजर इम्पॅक्ट आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कीप इट सिम्पल. प्लीज खूप जास्त केमिकल्सचा मारा चेहऱ्यावर करू नका. सो एक फेसवॉश जो खूप सिम्पल आहे, जो तुम्हाला सूट करतो तो चूज करा आणि तोच फेसवॉश वापरा. मी गेली अनेक वर्ष क्लेन्झर वापरते आहे, सेटफिलचं जेंटल क्लेन्झर. ते इतकं जास्त माइल्ड आहे की त्याने माझ्या त्वचेला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट झालेला नाही आहे. मध्ये मध्ये मी दुसरे फेसवॉश इंट्रोड्यूस करत असते. कधीतरी मला असं वाटलं की थोडंसं फोमी यूज करायचं आहे. कधीतरी माझ्या ट्रॅव्हल किटमध्ये दुसरा फेसवॉश असतो तेव्हा मी कधीतरी क्वचित दुसरेही फेसवॉश यूज करते. पण जो माझा मेन फेसवॉश आहे तो आहे सेटफिलचा जेंटल क्लेन्झर आणि मी तोच वापरते. तुम्हीसुद्धा तुमच्या हिशोबाने जो तुम्हाला वाटतो की तुमच्या त्वचेला सगळ्यात चांगला सूट होतो तो तुम्ही एक फायनल करा आणि तोच वापरत राहा. जास्त त्याच्यामध्ये सतत वेगवेगळे तुम्ही ट्राय करता असं करू नका. खूप केमिकल्सने भरलेले फेसवॉश नका वापरू, कारण ती एक पहिली गोष्ट असते जी सकाळी सकाळी आपण आपल्या चेहऱ्याला इंट्रोड्यूस करतो आणि मला असं वाटतं की ती गोष्ट खूप माइल्ड असावी. नेक्स्ट जी गोष्ट मी गेली 2-3 वर्ष फॉलो करते ती म्हणजे रेटिनॉल. तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये पाहिलं असेल याआधीसुद्धा स्किन केअरच्या व्हिडिओजमध्ये की मी रात्री रेटिनॉल लावते. ते ऑफकोर्स मी आता तुम्हाला लावून नाही दाखवणार आहे, पण सध्या मी ऑर्डिनरीचं हे रेटिनॉल यूज करते आणि आफ्टर 30 रेकमेंडेड असतं रेटिनॉल यूज करणं. पण ऑफकोर्स जर तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारून केलं तर इवन बेटर. हल्ली यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बघून तर आपण एनिवे प्रॉडक्ट्स ऑर्डर करतो आणि ते यूज करतो. ऑनेस्टली मी सुद्धा पहिल्यांदा व्हिडिओ बघूनच तो ऑर्डर केला, यूज केला आणि मला त्याचा फरकसुद्धा जाणवला. बट ॲट दॅट टाईम आय वॉज 32. आता जर का तुम्ही तुमच्या 30च्या अलीकडे असाल, 27, 28, 29 जर का तुमचं वय असेल तर मग आय वुड सजेस्ट की तुम्ही प्लीज एकदा तुमच्या डर्मॅटला विचारा आणि मगच रेटिनॉल ट्राय करा. कारण रेटिनॉल प्रत्येक स्किनला सूट होईलच असं नाही आहे. पॅच टेस्ट करणं गरजेचं असतं आणि तुमच्या स्किनला त्याची गरज आहे का खरंच हे बघणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही विदाऊट प्रिस्क्रिप्शन किंवा विदाऊट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही ते करू नये असं मला वाटतं. ह्या आधी मी मिनिमलिस्टचं सुद्धा रेटिनॉल यूज करून बघितलं आहे आणि ते सुद्धा खूप छान रिझल्ट्स देतं. आय थिंक हे एक काय बरं म्हणतात एक सेवर आहे. मी रेटिनॉल यूज केल्यानंतर माइंड ब्लोईंग बदल अनुभवले आहेत स्किनमध्ये. तुम्ही सुद्धा प्लीज एकदा तुमच्या डर्मॅटशी बोला आणि जर तुम्हाला जर का तुमच्या स्किनला रेटिनॉलची गरज असेल तर हे नक्की ॲड करा. हे आणि रोजही यूज करायचं नसतं, रोज रात्री नसतं लावायचं. ऑफकोर्स मी आता नाही लावून दाखवू शकते कारण आता दिवसा रेटिनॉल लावायचंच नसतं. बट हे रात्रीच्या वेळेला सुद्धा अगदीच म्हणजे तुम्ही आठवड्यातनं 3 किंवा 4 वेळेलाच लावायचं आहे. अजून एक गोष्ट जी मी स्किनला लावतेच ती म्हणजे सनस्क्रीन लोशन.
मी जेव्हा तासनतास क्रिकेट खेळायचे मी अजिबात सनस्क्रीन लोशन लावायचं नाही. हे आत्ता मला कळलं आहे की सनस्क्रीन लावलं पाहिजे आणि सनस्क्रीन नाही लावलं तर स्किन खूप डॅमेज होते. अर्थात त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, पण गेली काही वर्ष मी रेग्युलरली सनस्क्रीन लावते. त्याने मला काय फायदा झाला मला माहिती नाही, पण माझ्या त्वचेला जो हार्म झाला होता, कारण मी अनेक वर्ष सनस्क्रीन लावलं नाही आहे, ते नक्कीच रिकवर होतं असं मला वाटतं. कारण मी याआधी न पाहिलेला ग्लो माझ्या चेहऱ्यावरती आहे गेली काही वर्ष. आपण अनेक गोष्टी ऐकतो, UV रेज वगैरे. आता ते सगळं सांगायला मी काही डर्मेटोलॉजिस्ट नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये मी पडूही नये. पण मला असं जेन्युइनली वाटतं की जर का खरंच सूर्यामुळे इतका हार्म होत असेल आणि त्याचे जर का इतके प्रूफ्स असतील तर मग आपण सनस्क्रीन आपल्या रुटीनमध्ये ॲड केलंच पाहिजे. आणि सनस्क्रीनची प्रॉपर लेअर आपल्या चेहऱ्यावर रोज असली पाहिजे. अनेक जण रात्रीही लावतात, ते मी अजून केलं नाही आहे, पण सनस्क्रीन रेग्युलरली दिवसा वापरलंच पाहिजे असं मला वाटतं. हे सगळं झालं स्किन केअर. या पुढची जी गोष्ट आहे ज्याबद्दल मी बोलणार आहे फॉर ग्लोईंग अँड युथफुल स्किन, ती म्हणजे आपण काय खातो. लकीली जर का तुम्ही महाराष्ट्रीय घरात वाढला असाल, एका मराठी कुटुंबात वाढला असाल, तर लकीली आपल्या ताटात कायम भरपूर पालेभाज्या असायच्या. आपण ज्याला कोलाजन बूस्ट करणारे इंग्रेडियंट्स म्हणतो, ते सगळे आपल्या ताटात कायम असत आले आहेत. विथ ट्रेंड आपण अनेकदा पॅक्ड फूड्स खायला लागलो किंवा शुगरी गोष्टी खायला लागलो. तर ह्या सगळ्या सवयी मलासुद्धा होत्या. मी जेव्हा मॅकडॉनल्ड्समध्ये कामाला होते तेव्हा मी रेग्युलरली बर्गर आणि कोक फ्लोट, फ्राईज हे सगळं खायचे आणि त्यामुळे सुद्धा माझ्या स्किनवरती भरपूर पिंपल्स असायचे. ज्या क्षणाला मी साखर बंद केली, हे कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं थांबवलं घेणं, त्यानंतर मी फ्राईड फूड खाणं बंद केलं आणि मी पॅक्ड फूड खाणं बंद केलं. जेव्हा मी खूप सिरियसली ठरवलं की आता काही झालं तरी वजन कमी करायचंच आहे, तेव्हा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात आधी मला परिणाम जाणवला तो म्हणजे माझ्या स्किनवरती. तर जर का तुम्हाला ग्लोईंग आणि खूप चांगली हेल्दी स्किन हवी असेल तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला पॅक्ड फूड खाणं. आपल्याला साखरेतलं मी असं नाही म्हणत घरचा शिरा खाऊ नका, कधीतरीच बनतो तो कधीतरी खाणं गरजेचंच आहे, वाटीभर. अर्थात आपल्याला त्या गोष्टीवरती सुद्धा आपला कंट्रोल असायलाच हवा. पण आपण हे जे बाहेरनं सर्रास चॉकलेट्स खाणं असू दे किंवा जसं मी म्हटलं कोल्ड्रिंक्स असू दे, आईस्क्रीम्स असू दे, ह्यावरती नियंत्रण असायलाच हवं. ज्या दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू त्याचा सगळ्यात आधी फायदा आपल्या स्किनला होणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भाज्या कशा आपल्या शरीरासाठी वगैरे गरजेच्या आहेत वगैरे, आपल्याला सगळं माहिती आहे. पण तरीही एक मी माझ्या बाजूने सांगून ठेवते बाबा की मी रेग्युलरली पालेभाज्या खाते. मला खूप आवडतात इनफॅक्ट पालेभाज्या, आणि फक्त पालेभाज्या नाही, मला सगळ्या भाज्या आवडतात. मी फक्त भाज्या खाऊ शकते. म्हणजे एखादी छोटीशी भाकरी तुम्ही मला दिली चालेल, नाही दिली तरी चालेल, मला एक छानशी भाजी द्या, मी नुसती खाऊ शकते. आणि मला असं वाटतं ह्या माझ्या सवयीचा मला खूप जास्त फायदा झाला आहे आणि म्हणून कुठेतरी माझी स्किन खूप जास्त हेल्दी वाटते. कारण या सगळ्या भाज्यांमध्ये कोलाजन बूस्टिंग ह्या भाज्या असतात, ह्यामुळे आपल्या त्वचेमधलं कोलाजन बूस्ट होतं, कोलाजन प्रोड्यूस व्हायला मदत होते. कोलाजनमुळे आपली स्किन एनिवे फर्म वाटते. खूप बेसिक गोष्टी असतात बघा. पालक एक जोडी 15-20 रुपयाला मिळते, तर बाहेरनं उगाच कोलाजनवाली पावडर आणण्यापेक्षा जर आपण रेग्युलरली या भाज्या खाल्ल्या तर एनी टाईम बेटर आहे आय थिंक. जर का तुम्ही तुमच्या आहारामध्ये या गोष्टींचा समावेश केला नसेल तर प्लीज डेफिनेटली करा. आणि जर का तुम्ही अजूनही खूप शुगरी खात असाल तर आय विल नॉट से की एकदम कम्प्लिटली झिरो करून टाका, बट ॲटलिस्ट ट्राय की ते तुम्ही 50% पण आणाल आणि मग हळूहळू कमी कराल. आय एम शुअर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि जेव्हा मी म्हणते ना की 7 डेज मॅक्स, खरंच अक्षरशः 7 दिवसामध्ये तुम्हाला या गोष्टीने फरक जाणवेल, ट्रस्ट. हे झालं डाएटचं. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पाणी. हे काय आपल्याला सांगेल ना की पाणी भरपूर प्यायला हवं, आणि हे सगळेच बोलत आहेत की 3 लिटर पाणी प्या, 4 लिटर पाणी प्या. मला माहिती नाही, मी मोजलं नाही आहे मी किती पाणी पिते, बट मी सतत पाणी सिप करत असते. एक बॉटल जवळ असते आणि त्यातनं मी पाणी सतत सिप करत असते. जर का तुम्ही डिहायड्रेटेड असाल तर तुमची स्किनसुद्धा थकलेलीच दिसणार आहे. पण जर का तुम्ही भरपूर पाणी प्यायला तर स्किन टवटवीत दिसते, फ्रेश दिसते, सॉफ्ट दिसते, बाउन्सी होते स्किन. तर प्लीज मेक शुअर की जर का तुम्ही रेग्युलरली पाणी पित नसाल किंवा अगदी तहान लागेपर्यंत वाट बघत असाल तर तसं करू नका. रेग्युलरली थोडं पाणी पित राहा. लास्ट बट नॉट द लीस्ट,
व्यवस्थित झोपा. मी नो मॅटर वॉट एक 6 ते 7 तास झोपतेच. मी असं नाही म्हणू शकत की मी वेळेत झोपते. खरं तर आयडियली 11 वाजेपर्यंत तरी किमान मी झोपले पाहिजे, पण मी 11 वाजताही नाही झोपत, मी 12 वाजता झोपते. पण माझी छान 7 वाजेपर्यंत खूप साऊंड स्लीप पूर्ण होते. समजा कधीतरी असं झालं की माझी झोप झाली नाही आहे, शूट असेल, लवकर उठायचं असेल, रात्री उशिरा झोपले आहे, प्रवास केला आहे, इन दॅट केस मला मध्ये कुठेही जर का गॅप मिळाला किंवा सिरियल सुरू असताना ब्रेकमध्ये सुद्धा मी एक अर्ध्या तासाची झोप काढायचेच. त्यामुळे तुम्ही तजेलदार राहता, चेहऱ्यावरचा थकवा जातो, स्किनचा थकवा जातो आणि आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी सुद्धा झोप खूप जास्त गरजेची आहे. जर का आपण आपल्या पूर्ण ओव्हरऑल हेल्थची काळजी घेतली तर ह्या सगळ्या छोट्या गोष्टी ऑटोमॅटिकली त्यांची काळजी घेतली जाईल, ज्यामध्ये आपल्या केसांची हेल्थ झाली, आपली स्किन हेल्थ झाली, आपली मेंटल हेल्थ झाली. सो आपण ओव्हरऑलच काळजी घेऊया स्वतःची आणि हेल्दी राहूया. आज मी तुम्हाला काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या माझ्या सवयीतल्या. आय होप तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जर का तुम्हाला त्या उपयोगी वाटल्या असतील तर डेफिनेटली ह्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये तुम्हीही कळवा की तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता, कारण जसं तुम्हाला याआधी म्हटलं आहे की अशा काहीतरी गोष्टी ज्या तुमच्याकडनं येतात, तुमच्याकडनं जे सल्ले येतात ते सुद्धा इन्कॉर्पोरेट करायला मला खूप जास्त आवडतं. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार. असंच प्रेम करत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आणि खूप आनंदी राहा.